पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना काटकसरीचं आव्हान केल्यानंतर आता राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून मोदी सरकारच्या आर्थिक आणि राजकीय धोरणावर जोरदार टीका करत सामान्य नागरिकांवर काटकसरीची वेळ का आली असा सवाल उपस्थित केला आहे. त्यानंतर भाजपाकडूनही राज ठाकरे यांच्या टीकेला प्रत्युत्तर देण्यात आलं. मात्र मनसेही आक्रमक झाली असून मुंबई महानगरपालिकेतील मनसे नगरसेवक आणि गटनेते यशवंत किलेदार यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधलाय. आमच्यावर टीका करण्यापेक्षा जनतेच्या प्रश्नाची उत्तरं द्या असा आरोप करत किलेदार यांनी भाजपाला थेट सवाल उपस्थित केलाय. प्रथम भारतीय जनता पार्टीने राज ठाकरे यांच्यावर काय टीका केली आहे हे पाहूया. पंतप्रधान नरेंद्र मोदीजींनी देशातील जनतेला काटकसरीचं आव्हान केल्यानंतर लगेच राज ठाकरे यांच्या पोटामध्ये दुखायला लागलं. खरं तर पंतप्रधान नरेंद्र मोदीजी या देशाचं नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत, म्हणूनच जनतेनं त्यांना 3 वेळेला पंतप्रधान म्हणून निवडून दिलं. राज ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ला देण्याच्या ऐवजी आपल्या पक्षाच्या बाबतीत आपल्या पक्षाच्या ध्येय धोरणासाठी आणि पक्षवाढीसाठी एवढं मोठं ट्विट लिहिलं असतं तर त्याचा जास्त फायदा झाला असता. परंतु राज ठाकरे आपल्या पक्षाची झालेली वाताहत बघायला तयार नाहीत, फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना सल्ले देत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या टीकेला यशवंत किलेदार यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलंय. देशाच्या पंतप्रधानांनी जे निवेदन केलं त्या निवेदनाच्या बाबतीत राज ठाकरे साहेबांनी आपलं मत प्रदर्शित केलंय, बरोबर. आणि त्यात त्यांनी काही प्रश्न विचारले, जे सामान्य जनतेला पडलेले प्रश्न आहेत. त्या प्रश्नानुसार त्यांनी त्या निवेदनामध्ये उहापोह केलाय. अहो, तुम्ही प्रश्नांची उत्तरं द्या ना. नसत्या कोट्या कसल्या करता? आणि पोटात दुखत असेल तर ते आमच्या नाही दुखत, हे तुमच्या केंद्रातल्या मंत्र्यांच्या आणि तुमच्या पंतप्रधानांच्या पोटात दुखतंय, म्हणून त्यांना ह्या नको त्या उलट्या होत आहेत. हे बंद, ते बंद करा, हे बंद करा. त्यामुळे मला वाटतं नवनाथबन हे फार लहान आहेत, ज्युनियर आहेत. त्यांच्या ह्या भाषपळ वक्तव्यांकडे फार गांभीर्याने पाहू नये आपण. यासारख्या अन्य बातम्या बघण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.